नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वृषाली होनराव तुम्हा सर्वांचं या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, आपण एक सिरीज सुरू केलेली आहे की निरनिराळी पदोन्नती शासनामार्फत भरल्या जाणार आहे, तर त्याची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मागचे काही जी-आर आहेत किंवा अपडेटेड काही जी-आर्स येत आहेत त्याच्या माध्यमातून. ओके, तर बरेचशी पदं आहेत, म्हणजे ऑलमोस्ट सगळी पदं आहेत की जिथे MSCITचं सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. तर मला कमेंटमध्ये खूप सारे असे विचारत होते, MSCIT नाहीये, मग माझ्याकडे CC+ आहे, माझ्याकडे इंजिनिअरिंगची पदवी आहे, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे, तर मला चालणार आहे का? ओके, आता एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस आयोगाने काही गोष्टी नमूद केलेल्या असतात, ओके, तर त्याच्यासोबत आहे ना ते GRचे नंबर्स टाकत असतात. ओके, आता आपण एवढं मायन्यूटपणे बघत नसतो बऱ्याच वेळेस, तर तुम्हाला एकच सांगणं आहे की आता मी जे तयार करून आणलेले मी तुमच्यासोबत 3 GR डिस्कस करणार आहे की कोणत्या विद्यार्थ्यांना MSCIT मधून सुटका देण्यात आलेली होती आणि येणाऱ्या काळामध्ये ते काय असेल. आता लक्षात घ्या, 2018 नंतर जे काही पदभरती झाली, ओके, तर त्या पदभरतीमध्ये त्या GRच्या आधारे MSCIT मध्ये सुटका देण्यात आलेली होती. मग मी ह्या संदर्भात आयोगाला कॉल केला होता की MSCITचं जे सर्टिफिकेट आहे मग त्याच्या संदर्भात म्हणजे कंपल्सरी आहे का किंवा नसेल तर त्याला ऑप्शन काय आहे. तर त्यांनी मला उत्तर दिलं, मॅडम तुम्ही GR पाहिले नाहीत का? म्हटलं हो पाहिले आहेत, पण मी तुम्हाला येणाऱ्या काळाबद्दल विचारते की काय असेल. तर त्यांनी मला क्लिअरली उत्तर दिलं, जर का काही बदल असेल तर जाहिरातीमध्ये तसं स्पष्ट नमूद करण्यात आलेलं असेल. आम्ही आत्ताच तुम्हाला काहीही सांगू शकत नाही. ठीक आहे. सो एक गोष्ट लक्षात घ्या, MSCITची ही जी एक्झिम्प्टेड आहे किंवा कोणाला MSCIT लागू नाही नसेल तरी चालेल, लागू नाही म्हणण्यापेक्षा नसेल तरी चालेल, तर त्या संदर्भात हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तुम्हाला मी GR पण दाखवणार आहे, त्याच्यानंतर आपण एक थोडंसं डिस्कशन करणार आहोत की बाबा एक्झॅक्टली काय काय फायनल मी समरी त्याची काढून आणलेली आहे. ओके, सो तुम्हाला काय करायचं आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. आणि MSCIT संदर्भात बघा, लक्षात घ्या, जर का आपल्याला तिकडून असं उत्तर मिळालेलं आहे की येणाऱ्या जाहिरातीची वाट बघा, सो आपल्याकडे दुसरा पर्याय नाहीये. पण आतापर्यंत 2018 नंतर संगणक अर्हतेबाबत एकही GR आलेला नाही. सो असं कन्सिडर करूया की हे फायनल आहे अजूनपर्यंत. सो तुम्हाला जे संभ्रम असतं ना, माझ्याकडे MSCIT नाही, मग मी काय करू, माझ्याकडे कम्प्युटरचं हे आहे ते आहे, तर हे सगळ्या गोष्टी आता इथे क्लिअर होणार आहे. ठीक आहे. सो आपण आता पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बघूया. आता फॉर्म भरत असताना काय विचारलं जातं, कोणता ऑप्शन चॉईस करायचा असतो. ओके, इथपासून GR काय आहे असं सगळं देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल जेणेकरून कन्फ्युजन दूर होईल. आणि त्या उपरही काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. बरेचसे विद्यार्थी कमेंट करता, मला आनंद आहे कारण की मला उत्तर द्यायला आवडतंय, पण तुम्ही व्हिडिओ बघून जर का हे केलं तर तुमचे डाऊट्स क्लिअर होतील. समजलं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दुसरा तुम्हाला काही अजून कागदपत्रांच्या बाबतीत काही डाऊट असेल ना, तर तो कमेंट सेक्शन मध्ये टाका. अशाच प्रकारे माहिती गोळा करून जी ऑथेंटिक माहिती आहे ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. मला एकच मिशन आहे, म्हणजे माझं ध्येय विचारांना काय आहे, तर तुम्ही आपण सगळ्यांनाच क्रेज असतं, घरातल्या प्रत्येकाला असतं. ओके, एक तर एखादी व्यक्ती घरातली सरकारी पदावर असावी, का नसावं, का नसावं. बघा, समाजाचा भाग व्हायचा तर प्रशासनाचा सुद्धा भाग होणं आवश्यक आहे. सिक्युरिटी, पैसा वगैरे वेगळी गोष्ट आहे, पण एक क्रेज असतं, राईट. सो मी तर नाही पोहोचू शकली, पण माझ्या थोड्याशा मार्गदर्शनाने किंवा थोड्याशा मदतीने जर का तुम्ही पोहोचू शकत असाल ना, तरी मला त्याचा आनंद आहे. ओके, शिकवणं, पैसा कमवणं हा एक काय म्हणतात ना, हा रुटीनचा भाग झाला बाळांनो. ओके, पण आपण नाही पोहोचू शकलो तिथे. आता बरेचसे माझे मित्र मैत्रिणी किंवा माझ्या अंडर माझ्या मार्गदर्शनाखाली अभ्यास करणारे काही लोक, IAS IPS, एक माझा मित्र, तो माझ्यापेक्षा ज्युनियर होता, तो झाला. ओके, म्हणजे असं मी त्याला फक्त सांगायची, हे वाच, ते वाच, असं वाच, असं वाच, माझ्यापर्यंत जेवढी मदत व्हायची मी त्याला करायची. ओके, तुम्हाला गंमत म्हणून सांगते, जेव्हा त्याचा पहिला पगार झाला होता ना, तर त्याने त्याच्या पगारातले 11,000 रुपये मला आणून दिलेले होते. ओके, आणि फक्त की त्यावेळेस मी तुला काही देऊ नाही शकलो, पण मी आता तुला हे देतोय. मला ते पैसे नाही महत्वाचे आहेत. तुम्हाला माहितीये ती जी फिलिंग आहे ना, ती खूप छान होते. ओके, सो ही फिलिंग तुमच्याकडून पण मला मिळावी असं माझं एक नॉर्मल इच्छा आहे. ओके, त्यामुळे करत राहा, प्रयत्न करत राहायचे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळवायचा असेल ना, तर खूप पेशन्स ठेवावे लागतात बाळांनो.
ओके. आणि ना तेवढं हे करा, पेशन्स ठेवून शांत चित्ताने जे करणार आहेत ना त्यांना खरंच हे होतं. ओके. आता ह्या जर्नीमध्ये म्हणजे ही जी सरळ सेवेची किंवा इव्हन एमपीएससीची युपीएससीची जी जर्नी आहे ना त्याच्यामध्ये आपला टेम्परामेंट कसा मेंटेन ठेवायचा, आपलं कूलनेस याच्या संदर्भात आहे ना मी एक व्हिडिओ बनवणार आहे. मी खूप विद्यार्थ्यांशी बोलते, त्याच्याबद्दल पण मी तुम्हाला लवकर अपडेट देते. परंतु आत्ताचा मी खूप एक्साइटेड तुम्हाला MSCIT बद्दल बोलण्यासाठी. ओके. सो आता मी सुरू करते. तर बघा फॉर्म भरत असताना ना आपल्याला काय येतं बघा, हॅव यू पास्ड MSCIT एक्झाम और एनी इक्विव्हॅलंट एज्युकेशन अँड एनी अदर एक्झामिनेशन दॅट गव्हर्नमेंट मे स्पेसिफाय. सी शब्द बघा, गव्हर्नमेंट मे स्पेसिफाय फ्रॉम टाइम टू टाइम. ओके. आता तुमच्याकडे ह्याच्यामध्ये MSCITचं सर्टिफिकेट असेल तर व्हेरी गुड. ओके. असेल तर येस, नसेल तर नो नाही. नसेल तर सोडून द्या. पण मग एक अजून कॅटेगरी आहे दॅट इज एक्झेम्प्टेड म्हणजे सूट. मग ही सूट कोणाला देण्यात आलेली आहे तर तिथे त्यांनी केले ऍज पर मेन्शन इन GR इन द इयर ऑफ 2013 अँड 18 असे मिळून टोटल आहे ना बाळांनो आपल्याकडे 3 GR आहेत. ओके. 2013तले आणि 18तले. तर तिथे नमूद केल्याप्रमाणे काय झालेलं आहे आपल्याला त्याच्यात सूट मिळालेली. मग आता हे GR कोणते आपण ते पहिले पाहूया. जमत्या. ओके. 2013चा पहिला जो GR आहे तो मी तुमच्या बरोबर डिस्कस करते. बघा दिसतंय सगळ्यांना? येस, लक्षात घ्या. इथे काय म्हटलेलं आहे, 4 फेब्रुवारी 2013चा हा GR आहे. 2013चा. ओके. त्यांनी कोणाला MSCIT मध्ये सूट दिली. आता प्रस्तावना वगैरे मी मध्ये काहीच वाचणार नाही, डायरेक्ट शासन निर्णय तुम्हाला दाखवते. आलंय लक्षात? नीट वाचूया म्हणजे क्लिअर होईल. मी त्याची समरी पण काढली आहे, पण एकदा तुम्हाला इथून दाखवलं म्हणजे तुम्हालाही कॉन्फिडन्स लेवल चांगली येईल. राईट. तर बघा, राज्य शासनाच्या गट ब क मधील कर्मचाऱ्यांना MSCIT संगणकीय अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहे. क्लिअर. तथापि खाली नमूद केलेल्या संगणक माहिती तंत्रज्ञान विषयक परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे समजते. म्हणजे कोण तर बघा, DOE ची जी परीक्षा आहे म्हणजे CCC वगैरे वाले जे मुलं आहेत जे बरेच लोक करतात. ओके. त्यांना नवी दिल्लीचे प्रमाणपत्र धारण. ओके. त्याच्यानंतर राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या 9वी 10वी 11वी आणि 12वी ह्याच्यामध्ये जर का कम्प्युटर आणि IT असं असेल, काय म्हटलंय, माहिती तंत्रज्ञान विषयक अभ्यास म्हणजे त्याच्यामध्ये IT आलं, संगणकशास्त्र, कम्प्युटर टेक्निक, मल्टीमीडिया अँड इंटरनेट टेक्नॉलॉजी हे अभ्यास उत्तीर्ण झाले असतील तर. ओके. हे 2013ला. मग 2018ला जो पहिला GR आला त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं, हे 9वी आणि 11वी काढून टाकलं, फक्त 10वी आणि 12वी. मी दाखवणारच आहे पण एक सांगते तुम्ही. ओके. ह्यांना त्यांनी कट करून टाकलं. ओके. त्याच्यानंतर बघा, केंद्रीय माध्यमिक म्हणजे आपल्या CBSE वाले इयत्ता 10वी आणि 12वीची परीक्षा संगणक माहिती तंत्रज्ञान हे विषय घेऊन ते उत्तीर्ण झालेले असतील तर. ठीक आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाच्या संगणक तंत्रशास्त्र संगणक अभियांत्रिकी या विषयाचा राज्य तंत्र शिक्षण मंडळाचा पदविका व संगणक उपायोजन पद्धती. ओके. लक्षात घ्या. म्हणजे आता हे खूपसे आहेत. हे सगळे काय आहेत लक्षात घ्या. एकच मिनिट ना बाळांनो. बघा, हे सगळे जे आलेले आहेत हे काय आहे, ह्या सगळ्या इंजिनिअरिंग रिलेटेड डिग्रीज आहेत. काय आहे, इंजिनिअरिंगचा. ओके. त्याच्यानंतर बघा काय म्हटलंय, तर व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळामार्फत. ओके. व्यवसाय शिक्षण मंडळामार्फत चालवणाऱ्या परिशिष्ट A मध्ये 86 अभ्यासक्रम. ओके. आता ते 86 अभ्यासक्रम कोणते आहेत ह्याचा हा जो GR आहे ना हा मी माझ्या आता टेलिग्राम चॅनलला अपलोड करत आहे. ओके. तुम्ही काय करायचं, टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. हा GR मध्ये हे जे 86 कोर्सेस दिलेले आहेत ओके ते पूर्णपणे नमूद आहेत, तुम्हाला दाखवायचे. आणि हे ना 6-6 महिन्याचे कोर्स आहेत बा. 6 महिन्याची फक्त व्हॅलिडिटी आहे सगळ्यांचे. ओके. तर हे शिक्षण घेतलेले जे आहेत ना तर त्यांना MSCIT मधून सूट दिलेली आहे असं हा 2013चा जो GR आहे 4 फेब्रुवारी 2013 असं सांगतं. ओके. आता ह्याच्या पुढे बघूया. एकच मिनिट, ते 86 कोर्सेस तुम्हाला दाखवायचे होते, दाखवते. मी अपलोड करून ठेवणार आहे पण एकदा बघून घ्या. हे बघा, ही संपूर्ण जी आहे MSCIT मधून हे बघा, आणि सगळ्याची व्हॅलिडिटी ना 6-6 महिन्याचे आणि सगळे कम्प्युटर रिलेटेड कोर्सेस आहेत.
लक्षात आलंय? सगळेच्या सगळे कम्प्युटर रिलेटेड कोर्सेस आहे. हा सांगतोय 2013. आता 2013 मधून तुम्हाला क्लिअर झालं 9वी, 10वी, 11वी, 12वी. ओके, आता 9वी आणि 11वी कट केलेले. त्याच्यानंतर सीबीएसई मध्ये 10वी आणि 12वी मध्ये ज्यांनी कम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटी ह्याच्यातला केलेला असेल, ओके, ज्यांनी अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचा डिप्लोमा किंवा पदवी केलेली आहे त्यांना सुद्धा एक्झेम्प्ट केलेलं आहे. गॉट इट? काय म्हटलं? त्यांना सुद्धा एक्झेम्प्ट केलेलं आहे. आणि त्याच्यासोबत हे डीव्हीएटीचे 86 कोर्सेस पैकी एखादा कोर्स ज्याने केलेला असेल त्याला सुद्धा एक्झेम्प्ट केलेलं आहे. क्लिअर? आता 2018 मध्ये काय बदल घडला तो दाखवूया. ठीक आहे? येस, बघा कधीचा आहे? 8 जानेवारी 2018. आता इथे पण मी काही प्रस्तावना वगैरे वाचत नाही, फक्त एवढं लक्षात घ्या त्यांनी काय म्हटलंय, शासन निर्णय 4 फेब्रुवारीच्या अनुषंगाने. त्या अनुषंगाने बघा त्यांनी काय दिलेले 4 गोष्टींमध्ये शासन निर्णय बघूया. बघा, मूळ तरतूद होती 9वी आणि 10वी साठी, तर त्यांनी काय केलं, 9वी आणि 11वी उडवून टाकलं आणि फक्त 10वी 12वी जे मी तुम्हाला सांगितलं. ओके, त्याच्यानंतर लक्षात घ्या पुढचं तरतूद आहे अखिल भारतीय तंत्र म्हणजे तंत्र शिक्षण परिषद न्यू दिल्ली, ओके, यांच्या मार्फत डिप्लोमा. लक्षात घ्या हा शब्द खूप इम्पॉर्टंट आहे, राईट? बघा, सर्व पदवी व पदविका, सर्व म्हणजे अभियांत्रिकीच्या सगळ्या शाखा कोणाच्या? एआयसीटीच्या. ओके, एआयसीटीईच्या. गॉट इट? त्याच्यानंतर बघा आयसीएसएस म्हणजे इंडियन सर्टिफिकेट ऑफ स्कूल एज्युकेशन यांच्या मार्फत जे कोणी 10वी आणि 12वी परीक्षेमध्ये झालेले आहेत म्हणजे पास झालेले आहेत त्यांनी सुद्धा म्हणजे सीबीएसई वाले, आयसीएसई वाले, एआयसीटी वाले हे सगळे जे म्हणजे ज्यांनी पदविका मिळवलेली आहे आणि प्लस 10वी 12वीला ज्यांनी कम्प्युटर आयटी घेतलेला आहे, मग स्टेट असू द्या, सीबीएसई असू द्या, आयसीएसई असू द्या, हे सगळे इथे आलेले आहेत. लक्षात आलं? सो ही जी तरतूद आहे ही इथे करण्यात आलेली होती. 2018 मधली पण तरतूद कळली. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ मुद्द्याकडे जाऊ. म्हणजे तुम्हाला हे कळलं का 18चा काय एक्झेम्प्टेड आहे? ओके, आता ह्याच्यामध्ये एक जी आर माझा ऍड करायचा राहिला तो मी तुम्हाला सांगते. सेम सप्टेंबर महिन्यामध्ये 16 सप्टेंबर 2018, ओके, त्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे एक ऍड म्हणजे बघा लक्षात घ्या कोण कोण नाहीये, कोणाकोणाला एक्झेम्प्टेड आहे किंवा कोणाकोणाला सूट आहे. तर लक्षात घ्या 10वी 12वीला संगणक विषय असणार आहे, अभियांत्रिकी पदवी आणि पदविका, डिप्लोमा आणि पदवी, ओके, त्याच्यानंतर डीव्हीएटीचे 86 कोर्सेस. आता हा जो जी आर आहे टायपिंग सर्टिफिकेट असणार आहे हे कोण आहे? तर हे बघा सीसीसी टीबीसी असं तुम्हाला माहिती आहे ना, कम्प्युटर बेस्ड टायपिंग बेसिक एज्युकेशन असं एक आहे बघा. आता हा जी आर कधीचा आहे? तर हा आहे 16 सप्टेंबर 2018, सॉरी 16/7 जुलै महिन्यातला हा जी आर आहे. याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं, टायपिंग सर्टिफिकेट पाहिजे. काय पाहिजे? टायपिंगचं सर्टिफिकेट. मग हे टायपिंगचं सर्टिफिकेट वाले कोण कोण आहे? तर लक्षात घ्या विषय मी देते इंग्रजी, मराठी आणि हिंदी किंवा हिंदी आणि नाही सॉरी किंवा हिंदी यांनी 30 ची स्पीड वाले असतील किंवा सेम 40च्या स्पीड वाले असतील. लक्षात घ्या 30च्या स्पीड वाले किंवा 40च्या स्पीड वाले असतील आणि तुमच्याकडे जर का ते सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला एमएससीआयटी मधून सूट का आहे? क्लिअर? आमच्याकडे हे सर्टिफिकेट आहे मग हे चालेल का? येस. आतापर्यंत म्हणजे नवीन जाहिरात आलेल्या नाही आहेत अजून, पण आल्या आणि त्याच्यात काही बदल झाला तर मी तुम्हाला अपडेट करते. परंतु मला वाटत नाही त्याच्यात काही बदल होईल. 99.99% हेच राहणार आहे. ह्याच्यात बदल होण्याची शक्यता कमी. आता जसं हायकोर्टाचे फॉर्म झाले तर त्यांनी किती स्पेसिफिकली नमूद केलं की आम्हाला 40चं टायपिंग मला पाहिजे. क्लिअर होतं ना त्यांचं, इंग्लिशचं टायपिंग 40चं पाहिजे. तसंच त्यांना जर का काही हवं असेल नवीन येणाऱ्या जाहिरातीत तर ते आपल्याला नमूद करतील. क्लिअर? ओके, आता बघा हे सगळ्या गोष्टी इथे क्लिअर झालेल्या आहेत है ना. आता पुन्हा एकदा मी जाते. म्हणजे लक्षात घ्या तुमच्याकडे ह्याच्यातलं काहीतरी असेल तर तुम्ही एक्झेम्प्टेड ऍड करायचं. एवढं झाल्यानंतर पुन्हा एक आपल्याला प्रश्न फॉर्म मध्ये येऊ शकतो. ओके, डू यू पजेस सर्टिफिकेट ऑफ कम्प्युटर हँडलिंग ऍज पर नॉर्म्स गिव्हन बाय द इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डायरेक्टोरेट ऑफिस. ओके, आता म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या डायरेक्टर ऑफिसने जी रिक्वायरमेंट टाकलेली आहे तर तुमच्याकडे काही बेसिक आहे का?
एज्युकेशन. तुम्ही जरी एक्झम्प्टेड केलेलं असलं तरी सुद्धा, आता एक्झम्प्टेड तुम्ही MSCIT सर्टिफिकेटला केलेलं आहे, कम्प्युटर नॉलेजला एक्झम्प्टेड केलेलं नाही. हा फरक डोक्यात ठेवा. एम आय राईट? समझ रहा है? घुस रहा है ना दिमाग में? ओके, डोके में घुस रहा है ना? हा, म्हणजे तुम्हाला कम्प्युटर एज्युकेशन हवंच आहे. हा, मग तिथे तुम्ही नो करू शकत नाही. देर शुड बी येस. येसच करावं लागतं. समजलं? त्यामुळे कन्फ्युजन नको. फॉर्म भरताना कन्फ्युज होऊ नका. जेव्हा केव्हा आता फॉर्म येतील ना, त्यावेळेस कन्फ्युजन होऊ नका. आणि तुम्हाला काही आलं तर माझा नंबर आहे, माझा नंबर वृषाली हुंदराळे नावाने सेव्ह करा आणि ना मेसेज टाकून ठेवायचा व्हॉट्सअपवरती मला. मी माझ्या परीने तुमच्या ज्या क्वेरीज असतात ना, त्या मी अभ्यास करून तुम्हाला माहिती देते. ओके, मग मी संबंधित डिपार्टमेंटला पण फोन करते, काही सिनियर सर मॅडम असतील त्यांच्याशी बोलते, पण तुमच्यापर्यंत ऑथेंटिकच इन्फॉर्मेशन टाकणं माझं काम आहे. ठीक आहे. जसं MSCITच्या बाबतीत खूप कन्फ्युजन होतं, सो ते आता आपण क्लिअर केलेलं आहे. केलंय का? पटलंय का? तुम्हाला आवडलं असेल तर जरा एकदा सांगा, जरा थोडंसं अप्रिशिएशन करा बाळांनो. ओके, त्यामुळे समोरच्याला पण काम करायला उत्साह असतो, हो की नाही? बघा आता काय म्हटलंय, 10वी-12वीला संगणक विषय कोणाला सूट आहे, आणि याच्या स्टेट बोर्ड आहे, CBSE आहे, ICSE आहे. अभियांत्रिकी पदवी पदविका शिक्षण झालेले, टायपिंग सर्टिफिकेट असलेले आणि DVATचे 86 कोर्स ज्यांचे झालेले आहेत, तर या लोकांना आहे. टायपिंग सर्टिफिकेट वाले कोण आहेत? मराठी, हिंदी, इंग्रजी 30-40 वाले. ठीक आहे. यांनी MSCIT सर्टिफिकेट नाही टाकलं तरी चालेल, पण मग तुम्ही नो नाही करायचं. काय करायचं? एक्झम्प्टेड असं उत्तर द्यायचं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस गोंधळ नको. आता बरेचशी मुलं काय झालेली, ग्रामसेवकला आम्हाला MSCIT नाही म्हणून बाहेर काढलं होतं. मग फॉर्म भरताना आपल्याकडून काहीतरी चूक झाली असेल ह्याची जाणीव घ्यायची. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये फॉर्म भरत असताना अतिशय कलकलीच्या जागी, गोंधळाच्या जागी नाही, शांत चित्ताने पहिले फॉर्म बघायचा. ओके, आता मी सांगते काय करते. फॉर्म बघायचा, त्याची उत्तरं जी आहेत ना ती लिहून ठेवायची. प्रश्न नका लिहू, ती उत्तर एक रफली लिहून ठेवा आणि त्यावेळेस फॉर्म भरताना व्यवस्थित मार्क करा. म्हणजे अशा काही छोट्या चुका होत नाही. नाहीतर काय होतं, आपण एवढी मेहनत करतो आणि थोड्याशा चुकीमुळे त्याच्यावर सगळं पाणी फेरलं जातं. सो असं व्हायला नको. सो आता तुम्हाला MSCITचा गोंधळ क्लिअर आहे? हॅपी? ओके, चलो. आता मी इथे थांबत आहे, पण पुढे जाण्याआधी लक्षात घ्या, सरळ सेवा मराठीचा कोर्स आपला सुरू झालेला आहे. 499 रुपये. याच्यामध्ये 2500 शब्दसंग्रहाची बॅच मी फ्री अवेलेबल करून दिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे लवकरात लवकर ती बॅच जॉईन करा. दुसरा महत्वाचा मुद्दा बघा, सगळ्या सरळ सेवा परीक्षेचं GK GS जे आहे, किंवा इव्हन MPSCची जी बेसिक तयारी असते ती पहिल्यांदा स्टेट बोर्डापासून सुरू होते. तर अशी उपयुक्त जी स्टेट बोर्ड आहे त्याच्यासाठी मी ही GK GS मूलाधार बॅच लॉन्च करत आहे. ही बॅच येत्या 14 तारखेपासून, मकर संक्रांतीपासून तुमच्याकडे म्हणजे ऍपवर दिसणार. त्याच्यासाठी काय करा, तर लिंक ऍप मधून डाउनलोड करून ठेवा. ऍप डाउनलोड करून ठेवा. ही बॅच लॉन्च झाली की तुम्हाला नोटिफिकेशन येईलच. पण मी आज सांगून ठेवते, 13 किंवा 14 तारखेला बॅच तिथे होईल, कारण की रेकॉर्डिंग सुरू आहे. आणि आपण याचं रेकॉर्डिंग कसं वेगळ्या पद्धतीने केलंय, तर प्रत्येक धड्याचं मी त्याच्यामध्ये नोट्स आणि प्रत्येक धडा एक्सप्लेन करणार आहे. प्रत्येक विषयाचा प्रत्येक धडा, आपण टॉपिक नाही जाणार, आपण धड्या वाईज जाणार आहे. ठीक आहे. आपल्याला टॉपिक शिकण्यासाठी GK GS ची बॅच आहेच, परंतु कनेक्टिव्हिटी राहावी ना लहान लेकरासारखी, त्यासाठी आणि फॅक्ट, सगळ्यात महत्वाच्या गोष्टी असतात ते म्हणजे फॅक्ट, ते पाठ करण्यासाठी आपल्याला इथे गरजेचं आहे. 1 वर्षाचा कालावधी आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहे, 999 रुपये. ज्या दिवशी बॅच लॉन्च होणार आहे त्या दिवशीसाठी मी एक स्पेसिफिकली हे टाकणार आहे, काय त्याला ऑफर कोड देणार आहे काही ना काहीतरी. सो आत्ताच डाउनलोड करून ठेवा, जेणेकरून सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. ओके, सो मी आता इथे थांबत आहे. थँक्यू व्हेरी मच. असेच व्हिडिओ पाहत राहा, असंच मला मोटिवेट करत राहा. मी तुम्हाला मोटिवेट करते, तुम्ही मला असाच अभ्यास करून तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी मोटिवेट करत राहा. ठीक आहे. सो आता इथे थांबूया, लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ऑल द व्हेरी बेस्ट. अभ्यास करत राहा. जय हिंद.